लोकसभेत समाधानकारक यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीत विधानसभा निवडणूक तोंडावर येताच धुसफूस पाहायला मिळाली होती। याच अंतर्गत खडाजंगीचा परिणाम म्हणजे विधानसभेला मावियाचा सुपडा साफ झालाय। काँग्रेसचे अनेक दिग्गज आपली जागा वाचवू शकले नाहीत, तर मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहणाऱ्या नाना पटोले यांना अगदी काठावर विजय मिळवता आला। काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद असणाऱ्या नेत्यानं अगदी 208 मतांनी जिंकून यावं, हे या प्रतिमेला धक्का पोहोचवणारं ठरलं। त्यामुळे नाना पटोले जिंकूनही हरले असं म्हटलं जातंय, पण याला जबाबदारही नाना पटोलेच ठरतात। कसे सांगतो। नेमकं नाना पटोले कुठं चुकले ते पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती। नाना पटोले यांचं मावियामध्ये महत्त्वाचं स्थान होतं, यामुळे त्यांनी तीनही पक्षात समन्वय ठेवणं अपेक्षित होतं। पण या उलट त्यांनी आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली, यामुळे निकालावर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला। विधानसभेआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागेंवर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, तर महायुतीला मात्र 18 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। या मोठ्या विजयानंतर साहजिकच मावियाचं मनोबल हे वाढलं होतं। पण पुढे विधानसभेची तयारी सुरू झाली आणि तीनही पक्षांमधला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला। शिवसेना आणि काँग्रेसमधील जागा वाटपावरून बरंच खलबतं झालं, मीटिंग्स झाल्या, पण शेवटी जागा वाटपाचं भिजत घोंगडं लांबून राहिलं। विदर्भातल्या 12 जागेंवरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात तर माध्यमांसमोरच जुंपली होती। शेवटी केंद्रीय नेतृत्वाने हा प्रश्न बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवला आणि ही गोची सुटली। पण यात चर्चा झाली ती नाना पटोले यांच्या आक्रमक स्वभावाची। यावेळी नाना पटोले हे काँग्रेसचे संजय राऊत आहेत अशाही चर्चा रंगल्या होत्या। मुख्यमंत्री पदाहून महाविकास आघाडीत कायम कोल्ड वॉर पाहायला मिळाला। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा असेल, आम्हीच मोठा भाऊ, अशी चर्चा पटोले यांच्याकडून झाली। यावर संजय राऊत यांनी असहमती दर्शवली, तर ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री असेल असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं। म्हणजे मावियामध्ये विधानसभेत जिंकण्याची रणनीती काय असेल यापेक्षा मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा जास्त झाली। यातही नाना पटोले कायम राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोचणारी वक्तव्ये करत राहिले। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपद न दिल्यास ते हिसकावून घेऊ अशी वक्तव्ये केली गेली। यामुळे पटोले हे कायम मित्रपक्षांच्या निशाण्यावर राहिले। लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये मोठी एकजूट पाहायला मिळाली होती। याचा परिणाम निकालावरही दिसून आला। त्यावेळी विदर्भात 10 पैकी 7 जागा या मावियाला मिळाल्या होत्या। यापैकी 5 जागा या काँग्रेसच्याच होत्या, तर महायुतीला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या। प्रदेशाध्यक्ष पद असल्याने साहजिकच विजयाची जबाबदारी पटोलेंची होती। या विजयाने त्यांचा कॉन्फिडन्स वर गेला, तो परत खाली आलाच नाही आणि यामुळे त्यांचा फोकस हा इतर मुद्द्यांपेक्षा मुख्यमंत्री पदावर जास्त राहिला। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसकडून मतदारांना गृहीत धरण्यात आलं। प्रचारात संविधान बचावाचा मुद्दा पुन्हा उचलला, पण विधानसभेत हा मुद्दा फेल गेला। मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहणाऱ्या पटोले यांना स्वतःची जागा वाचवताना नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळालं। या लढतीमध्ये नाना पटोले 208 मतांनी विजयी झाले। त्यांना 96,795 मते मिळाली, तर भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांना 96,587 मते मिळाली। फक्त पोस्टल मतांमुळे पटोले थोडक्यात वाचले। इतकंच नाही, तर राज्यातही प्रदेशाध्यक्ष म्हणून सगळ्या पक्षाला आणि नेत्यांना बांधून ठेवणं ही जबाबदारी असताना नाना पटोले अयशस्वी ठरले। प्रदेशाध्यक्षपदी असतानाही आपल्या वक्तव्यांनी त्यांनी लोक जोडण्यापेक्षा तोडण्याचं काम जास्त केलं। विदर्भ हा काँग्रेसचा गड होता, पण यंदाच्या विधानसभेत काँग्रेस विदर्भातून साफ झाली। पटोले स्वतः विदर्भातले नेते असताना हा पराभव नक्कीच त्यांच्या जिवारी लागला असणार। तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे मोठे नेते पराभूत झाले। यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, पण पटोले यांचा राजीनामा हा काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही। ही राजीनामा देण्याची वेळ नाही, हा फक्त प्रदेशाध्यक्ष पदाचा मुद्दा नाहीये, तर निवडणुकीतल्या पराभवाचा मुद्दा आहे। यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडिया समोर चुकीचा नॅरेटिव्ह सेट करू नका। निर्णयाची थोडी प्रतीक्षा करा, प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहा। विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं काँग्रेस हायकमांडने पटोले यांना सांगितल्याची चर्चा आहे। शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद असतानाही पटोलेंनी लगोलग राजीनामा देत दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं। आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजप करत असलेली रणनीती पाहता विधानसभा अध्यक्षपद सोडणं चुकीचं असल्याचं मत महाविकास आघाडीमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलं होतं। विधानसभा अध्यक्षांचे अधिकार पाहता या पदावरून बाजूला होणं म्हणजे भाजपला अनुकूल भूमिका घेण्यासारखं होतं। राजकीय विश्लेषकांच्या मते इथं विधानसभा अध्यक्ष म्हणून कोणताही नेता असता तर बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या असत्या। हे उदाहरण देण्याचं कारण म्हणजे नाना पटोलेंची तडकाफडकी निर्णय घेण्याची पद्धत। या गोष्टीमुळे ते अनेकदा स्वतःसोबत पक्षाचंही नुकसान करताना दिसतात। आता नाना पटोलेंची पराभवाची जबाबदारी तर त्यांनी घेतली आहे, पण आपला आडमुठे स्वभाव बाजूला ठेवून ते या पराभवातून धडा घेतील का, हा मोठा प्रश्न आहे। यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।